नमस्कार मित्रांनो. काल रात्री झोपताना जग जसं होतं, आज सकाळी उठल्यावर ते पार बदलून गेलंय. इराणमध्ये जे काही घडलंय, त्याने संपूर्ण जगाचा नकाशा आणि इतिहास दोन्ही हलवून सोडलेत. तुम्हाला ठाऊक आहे का, अमेरिकेवर इराणने ऑपरेशन रोअरिंग लायन अंतर्गत असा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, जिथे पोहोचणं अशक्य मानलं जात होतं. पण खरी खबर तर पुढे आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनाय आता आपल्यात नाहीत आणि त्यामुळे इराणमध्ये आता गॅरिसन स्टेट म्हणजेच लष्करी राजवट लागण्याची दाट शक्यता आहे. पण यातलं खरं गुपित सांगू का? पडद्यामागे रशियाने इराणला अमेरिकन युद्धनौकांचे अगदी पिन पॉइंट लोकेशन पुरवले होते. म्हणजे रशिया स्वतः युक्रेनमध्ये अडकलेला असला, तरी त्याने इराणच्या खांद्यावर बंदूक ठेवून थेट अमेरिकेला शिंगावर घेतलंय. आपल्याला वाटतं हे फक्त दोन देशांमधील भांडण आहे. पण हा खेळ आहे सलामी स्लायसिंगचा. चीन या गोंधळाचा फायदा घेत तैवानच्या समुद्री सीमा हळूहळू गिळंकृत करतोय. अगदी शांतपणे, कोणालाही कळायच्या आत. आता प्रश्न येतो भारताचा. भारत एवढा शांत का आहे? ही शांतता आहे की वादळापूर्वीची शांतता आहे? इराणमध्ये सत्तापालट झाल्यानंतर भारताचा पुढचा मास्टर स्ट्रोक काय असेल? हे ऐकण्यासाठी उद्याचा एपिसोड नक्की ऐका. तोपर्यंत पाहत राहा जगात काय चाललंय.